लातूरमध्ये कायद्याचं राज्य आहे की कोयत्यांचं, हा सवाल एकमत डिजिटलनं विचारल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे का? वसवाडी परिसरात कोयता गँगने भर दिवसात दहशत माजवत एका महिलेसह तिच्या मुलावर जीवघेणा हल्ला केला. सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आणि नागरिकांमध्ये संताप उसळला, पण स्थानिक पोलिसांची झोप काही उडाली नाही. मात्र एकमत डिजिटलनं पोलिसांच्या निष्क्रिय थेट बोट ठेवत बातमी झळकावल्यानंतर वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या. पोलीस अधीक्षकांनी आदेश दिले आणि मगच MIDC पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले. आज त्याच कोयता गँगची पोलिसांनी धिंड काढली, पण सवाल एकच, गुन्हेगार रस्त्यावर दहशत माजवत असताना पोलीस नेमके काय करत होते? लातूरच्या वसवाडी परिसरात काही दिवसांपूर्वी कोयता गँगच्या टोळक्यानं अक्षरशः हळदोस घातला. एका महिलेला आणि तिच्या लहान मुलाला गंभीर जखमी करत या टोळीनं परिसरामध्ये दहशतीचं उघड प्रदर्शन केलं. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. नागरिकांच्या अंगावर काटा आणणारी ही दृश्य सगळ्यांनीच पाहिली, पण ज्या पोलिसांनी तात्काळ कारवाई करायला हवी होती ते मात्र नेहमीप्रमाणे निवांतच असल्याचं चित्र समोर आलं. एकमत डिजिटलनं या घटनेवर ठाम भूमिका घेत लातूरमध्ये कायद्याचं राज्य की कोयत्यांचं राज्य असा थेट सवाल उपस्थित केला. फक्त गुन्हेगारावरच नाही तर पोलिसांच्या सुस्त, निष्क्रिय आणि बेफिकीर कामकाजावरही एकमत डिजिटलनं बोट ठेवलं. स्थानिक नागरिकांच्या मनातला संताप जणू या बातमीतून बाहेर पडला, कारण प्रश्न फक्त एका हल्ल्याचा नव्हता, तर शहरात वाढणाऱ्या कोयता गँगच्या दहशतीसमोर पोलिसांची उघडी पडलेली असहाय्यता आणि निष्क्रियतेचा होता. एकमत डिजिटलची बातमी झळकताच प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी MIDC पोलिसांना स्पष्ट शब्दात आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याचा आदेश दिले. आणि मग काय, आतापर्यंत सुस्तावलेल्या पोलीस यंत्रणा अचानक वेगात आली. ज्यांना आधी आरोपी दिसत नव्हते तेच आरोपी अचानक पोलिसांच्या हाती लागले आणि आज पोलिसांनी कोयता गँगची धिंड काढत कारवाईचा देखावा उभा केला. पण इथंच खरा सवाल अधिक तीव्र होतोय. एकमत डिजिटलनं बातमी दाखवली नसती, प्रश्न उपस्थित केला नसता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धारेवर धरलं नसतं, तर हे पोलीस अजून किती दिवस झोपेतच राहिले असते? गुन्हेगारांनी महिलांवर, मुलांवर हल्ले करायचे, शहरात उघडपणे दहशत माजवायची आणि पोलीस मात्र व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत किंवा बातमी गाजेपर्यंत हातावर हात धरून बसायचे. हीच का लातूरची पोलिसांची कार्यपद्धती? कारवाई झाली, आरोपी पकडले गेले, धिंडही काढली गेली, पण ही कारवाई स्वतःहून झालेली की पोलिसी तत्परता नाही, तर माध्यमांच्या दबावानंतर आणि वरिष्ठांच्या आदेशानंतर केलेली उशिराची हालचाल असल्याची भावना आता तीव्र झाली आहे. म्हणूनच नागरिकांमध्ये एकच चर्चा आहे, लातूरमध्ये पोलीस गुन्हा घडल्यानंतर जागे होतात की बातमी झळकल्यानंतर? आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना नेहमीच अशा प्रकारे आदेश आणि माध्यमांचा चाबूक लागणार आहे का? कोयता गँगची धिंड निघाली, पण त्यासोबतच पोलिसांच्या निष्क्रियतेची ही धिंड निघाली, अशी चर्चा आता लातूरमध्ये रंगली आहे. गुन्हेगारांवर धाक निर्माण करण्याआधी पोलिसांनी स्वतःच्या ढिसाळ कारभाराचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण जनता आता विचारते, पोलीस स्टेशनमध्ये कायदा झोपला होता का आणि त्याला जागे करण्याचं काम माध्यमांनीच करायचं का? नितीन बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट, एकमत डिजिटल, लातूर.